सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत. विषय आपल्याला थंबनेलवरून कळाला असेलच. ई कुबेर प्रणाली नेमकी आहे तरी काय? ई कुबेर प्रणालीमुळे खरंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा राज्य शासकीय कर्मचारी यांच्या वेतनास उशीर होत आहे का? या आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा राज्य शासकीय कर्मचारी यांच्या मनात नेहमीच निर्माण होत असावेत. अनेकांनी या बाबतीमध्ये प्रश्नही विचारला होता, त्यामुळे आपण हा व्हिडिओ करत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती या संदर्भात तुम्हाला मिळेल. तसेच शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर आत्ताच सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. सर्वप्रथम आपण पाहूया ई कुबेर प्रणाली नेमकी आहे तरी काय. तर यापूर्वी मुंबईच्या बाबतीमध्ये जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी वेतन प्रक्रिया आहे ती आपण समजून घेऊया. सर्वप्रथम मुंबईतील ज्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे ते त्या पर्टिक्युलर महिन्याचं जे वेतन बिल आहे ते तयार करत असे. वेतन बिल तयार केल्यानंतर डिपार्टमेंटच्या निर्देशानुसार, शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, त्यांच्या सूचनेनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालय ते जे वेतन बिल आहे ते डिपार्टमेंटला सादर करत असे. त्यानंतर जे आपला शिक्षण विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, ते सर्व बिलांचे एकत्रीकरण करून ती बिलं कोषागार कार्यालय या ठिकाणी सबमिट करत असे. बिलांचे व्हेरिफिकेशन आणि ECS अप्रुव्हल प्रोसेसर झाल्यानंतर जी ट्रेजरी आहे किंवा जे कोषागार कार्यालय आहे त्या एकूण रकमेचा जो निधी आहे, उदाहरणार्थ आता मुंबईमध्ये 3 विभाग आहेत, मुंबई उत्तर विभाग, मुंबई दक्षिण विभाग आणि मुंबई पश्चिम विभाग. तर त्या विभागासाठी जो वेतनाचा जो एकूण निधी आहे, ट्रेजरी सर्व बिलं फायनलाइज केल्यानंतर, व्हेरिफिकेशन केल्यानंतर आणि ECS अप्रुव्हलची प्रक्रिया झाल्यानंतर यापूर्वी तो जो वेतनाचा एकूण जी रक्कम आहे ती मुंबई बँकेमध्ये, जिथे शिक्षण निरीक्षकांचं बँक खातं आहे, यापूर्वी ते युनियन बँकेमध्ये होतं आणि नुकतंच त्यांनी आता मुंबई बँकेमध्ये हे अकाउंट ट्रान्सफर केलेलं होतं. तर त्या शिक्षण विभागाचा जो वेतनासाठी एकूण निधी आहे तो त्या मुंबई बँकेत, त्याला आपण पूल अकाउंट म्हणूया, त्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर केले जात असे. व त्यानंतर ती जी मुंबई बँक आहे किंवा जे पूल बँक खातं ज्या बँकेत आहे ती बँक शाळांच्या बँक खात्यावरती तो वेतननिधी वर्ग करत असे, ट्रान्सफर करत असे. बघा, ट्रेजरीने बिलं सँक्शन केल्यानंतर सर्वप्रथम जी वेतननिधी आहे तो पूल बँक खाते असणाऱ्या बँकेमध्ये म्हणजे मुंबई बँकेत तो शिक्षण निरीक्षकांच्या खात्यात जात असे व तेथून पुन्हा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होत असे. व नंतर जी स्थानिक बँक आहे, ज्या बँकेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं खातं आहे, ती जी स्थानिक बँक आहे, तो निधी इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जे वैयक्तिक बँक खातं आहे त्यामध्ये ट्रान्सफर करत असे. ही प्रक्रिया थोडीशी लेंदी होती. म्हणजे ट्रेजरीकडून सँक्शन होऊनसुद्धा ते जे वेतन आहे ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक बँक खात्यात येण्यासाठी किमान 2 ते 3 दिवस लागायचेच. आणि मध्येच जर एखादी सुट्टी आली किंवा बँकेत जर कर्मचारी कमी असतील तर ते 2-3 दिवसाचं त्याला आणखी 4-5 दिवसही विलंब होऊ शकत होता. तर कुठेतरी ही किचकट प्रक्रिया यापूर्वी होती आणि त्यामुळे जे वेतन आहे ते कायम 5 तारीख, 10 तारीख, कधीकधी 15 तारीख, मार्च एंडिंगला तर 15 ते 20 तारखेदरम्यान अशा प्रकारे हे वेतन होत असे. मात्र शासनाने यापूर्वी मुंबई आणि नागपूर हे 2 जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ई कुबेर प्रणाली सुरू केलेली होती आणि मुंबईमध्ये सुद्धा आणि नागपूरमध्ये सुद्धा जवळपास मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये ही ई कुबेर प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. आणि ई कुबेर प्रणालीमुळे नेमका काय फायदा होतो त्यावर आपण चर्चा करूया किंवा ई कुबेर प्रणाली नेमकी आहे तरी काय याविषयी थोडक्यात आपण चर्चा करूया. आता तुम्हाला बॅकग्राऊंड तुम्हाला कळालं असेल की ई कुबेर प्रणालीपूर्वी कशाप्रकारे कर्मचाऱ्याचं वेतन होत असे आणि ई कुबेर प्रणालीनंतर आता वेतन कशाप्रकारे होतं ते पाहूया.
पहिली जी प्रक्रिया आहे ती सारखीच आहे, म्हणजे शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी वेतन बिलं तयार करणे, ती शिक्षण विभागामध्ये जमा करणे आणि शिक्षण विभागाने ते बिलं जमा करून ट्रेजरीमध्ये जमा करणं आणि ट्रेजरीनंतर ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर आणि ECS अप्रूव्हल शिक्षण विभागाने केल्यानंतर यानंतरची जी प्रक्रिया ती आता बदललेली आहे. यापूर्वी ट्रेजरीच्या सँक्शननंतर ट्रेजरीने बिलं अप्रूव्ह केल्यानंतर तो जो निधी आहे तो पूल बँक खात्यामध्ये जायचा शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या. मात्र आता ई-कुबेर प्रणालीमुळे ट्रेजरीने एकदा बिलं सँक्शन केली की डिरेक्टली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे जे वैयक्तिक बँक खातं आहे त्या बँक खात्यामध्ये त्यांचं वेतन डिरेक्टली जमा होतं आहे. ई-कुबेर प्रणाली खरंच खूप लाभदायक आहे. या ई-कुबेर प्रणालीमुळे मध्ये जे पूल बँक खातं होतं किंवा जे मध्ये मुंबई बँक होती किंवा युनियन बँक होती यापूर्वी, त्यांच्याकडे तो फंड जायचा, मग तो स्कूल अकाउंटला यायचा, मग स्थानिक बँक ते ट्रान्सफर करायचा. हा जो 2 ते 3 दिवसाचा जो टाईम लागतो किंवा कधी-कधी 4 ते 5 दिवस वेळ लागायचा वेतन क्रेडिट होण्यासाठी, तो वेळ आता कुठे लागत नाही. समजा 20 तारखेला बिलं टाकली गेली किंवा 28ला बिलं टाकली गेली आणि 31 तारखेला समजा ती बिलं सँक्शन झाली उदाहरणार्थ, तर 31 तारखेलाच संध्याकाळपर्यंत जे वेतन आहे ते इंडिव्हिज्युअल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतं. म्हणजे मध्ये कुठेही एक म्हणतो एजंट किंवा एक मध्यस्थी असणारी जी पूल बँक होतं ते आता या ठिकाणी राहिलेलं नाही आहे. त्यामुळे साहजिकच ई-कुबेर प्रणालीमुळे कुठेतरी ही जी वेतन अदा प्रक्रिया आहे ती जलद गतीने होत आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. अनेकांच्या मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न येतात की बाबा ई-कुबेर प्रणालीमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे किंवा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होते का? कारण बऱ्याचदा ई-कुबेर प्रणाली आल्यानंतरसुद्धा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनास त्यांच्या अकाउंटवर जमा होण्यास विलंब झालेला होता. तर या विलंबाला खऱ्या अर्थाने ई-कुबेर जबाबदार आहे का? कारण अनेकांचे कमेंट्स बऱ्याचदा ऐकायला मिळाले होते की बाबा ई-कुबेर येऊनसुद्धा अजूनही आमचे वेतन उशिरा होतात वगैरे वगैरे वगैरे. तर या बाबतीमध्ये मी सांगू इच्छितो की ई-कुबेर आणि वेतनास विलंब या दोन्ही गोष्टीचा कुठेही संबंध नाही आहे. जर शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळेत बिलं सादर केली शिक्षण विभागाकडे आणि शिक्षण विभागाने सुद्धा जर वेळेत बिलं ट्रेजरीला पाठवली आणि ट्रेजरीनेही जर ते काम अगदी वेळेत केलं तर ई-कुबेर प्रणालीमार्फत वेतन त्याच दिवशी क्रेडिट करण्याची सुविधा या ई-कुबेर प्रणालीमुळे आपल्याला उपलब्ध झालेली आहे. जर समजा एखाद्या महिन्यामध्ये सॅलरी डिले झाली किंवा उशीर झाला तर यासाठी ई-कुबेर प्रणाली जबाबदार नाही आहे. तर ते जे फॅक्टर्स आहेत, मग त्यातलं पहिला फॅक्टर आहे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, दुसरा आहे शिक्षण विभाग किंवा तिसरा आहे ट्रेजरी. या 3 फॅक्टरनी जर आपली जबाबदारी वेळेत पार पाडली नाही किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना ती जबाबदारी पार पाडता आली नाही तर वेतनास विलंब होणार. ई-कुबेर प्रणालीमुळे कधीच कोणत्याही प्रकारे वेतनास विलंब होणार नाही. कारण शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षण विभाग आणि ट्रेजरी यांनी जर त्यांची कामं अगदी वेळेत केली तर ई-कुबेरसुद्धा आपलं काम वेळेत करतं. त्या 3 फॅक्टरच्या कामात जर उशीर झाला तर ऑटोमॅटिकली वेतनासही विलंब होणार आहे. पण यासाठी ई-कुबेर प्रणाली जबाबदार नसणार आहे. तर अपेक्षा करतो तुम्हाला ई-कुबेर प्रणाली बाबतीमध्ये जितकं सोपं करून माहिती देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो आपल्याला ही माहिती चांगल्या प्रकारे कळाली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन विषयांवरती व्हिडिओज आपल्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जर एखाद्या विषयाबाबतीमध्ये अधिक माहिती हवी असेल किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सुचवा. आम्ही तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्यानुसार त्या विषयावरती व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.